नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपले शिंदे मॅडम पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत करत आहे. आज आपण इयत्ता 6वीच्या वर्गाचा गणित या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण गणिताची द्वितीय घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका चालू शैक्षणिक वर्षाची सन 2024-25 जानेवारी महिन्यामध्ये आपली ही चाचणी घेतली जाणार आहे. तिसऱ्या विभागावर आधारित आपलं पाठ्यपुस्तक आहे गणिताचं, त्यातला जो काही तिसरा विभाग आहे त्यावर आधारित ही प्रश्नपत्रिका आपली असणार आहे. एकूण 20 गुणांची आपली चाचणी असेल आणि ही चाचणी सोडवण्यासाठी 1 तासाचा वेळ हा दिला जाणार आहे. तत्पूर्वी मित्रांनो, आपण नवीन असाल, आपण अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा, म्हणजे यानंतर होणाऱ्या संकलित मूल्यमापन 2ची प्रश्नपत्रिकासुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने सरावासाठी मिळणार आहे. चाचणीच्या इतर विषयांच्या इतर वर्गांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. त्यात आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा. इयत्ता 6वी विषय गणित, द्वितीय घटक चाचणी, गुण 20, वेळ 1 तास. प्रश्न पहिला. पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर काढा. दहा गुणांसाठी आपल्याला या ठिकाणी 5 उदाहरणं दिलेली आहेत. बघा, पहिलं उदाहरण 25 मणी आणि 40 मणी. दुसरं उदाहरण आहे 40 रुपये 120 रुपये लिटर. गुणोत्तर या ठिकाणी काढून दाखवलेले, तशाच पद्धतीने आपण हे काढा. तिसरं उदाहरण आहे 15 मिनिटे 1 तास. चौथं उदाहरण आहे 30 लिटर 24 लिटर. त्यानंतर 5वं उदाहरण आहे 1 संख्या व 3 यांची बेरीज अक्षर वापरून लिहा. एक संख्येला आपण x हे चिन्ह वापरायचं आहे आणि त्यावर आधारित ती संख्या आपल्याला 3x म्हणून लिहिता येईल या पद्धतीने. त्यानंतर प्रश्न दुसरा बघा, 10 गुणांसाठी सोडवा. यातही आपल्याला 5 उदाहरणं दिलेली आहेत, ते आपण या पद्धतीने सोडवायची आहेत. y वजा 5 बरोबर 1. दुसरं उदाहरण आहे 8 बरोबर 1 अधिक 5. त्यानंतर रीमाजवळ 24 वह्या व 18 पुस्तके आहेत, तर त्या वह्यांचे पुस्तकांशी गुणोत्तर काढा. पुढचं उदाहरण, एका परीक्षेत शबानाला 800 पैकी 736 गुण मिळाले, तर तिला किती टक्के गुण मिळाले? त्याचं उत्तर या पद्धतीने काढा. चौथं उदाहरण, दुकानदाराने एक सायकल 3000 रुपयांना खरेदी केली व तीच सायकल 3400 रुपयास विकली, तर त्याला किती नफा झाला? बघा, तो नफा 400 रुपयाचा नफा झाला त्या दुकानदाराला. या पद्धतीने मांडणी करून आपल्याला हे उदाहरण लिहायचं आहे. त्यानंतर 5वं उदाहरण, समीकरण दिलेलं आहे, चलाची किंमत दिलेली आहे आणि त्यावर आधारित आपल्याला समीकरणाची उकल आहे किंवा नाही ते ठरवायचं आहे. बघा, काळजीपूर्वक हे उदाहरण. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीची गणित विषयाची प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेली आहे. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब.